नमस्कार. हॅलो. भान स्वभांच्या 10व्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माझ्याबरोबर आज आहे यामिनी देशमुख. ती आर्किटेक्ट आहे, प्रोफेसर आहे, कलाकार आहे आणि काय मजा करतीये. शी इज लिव्हिंग इच मोमेंट. तर काउन्सिलिंग आमच्या दोघींचाही बेस असल्यामुळे अ, आज आपण काउन्सिलिंगच्या अँगलनी बघूया की इगो म्हणजे असतो का नसतो, असतो तर किती प्रमाणात असतो, कधी येतो तो बरोबर असतो का चूक, आपण ठरवायचं का कोणी ठरवायचं, असे इतके सगळे प्रश्न. आणि त्यात अजून एक की पुरुषांचा इगो आपल्याला वाटतो, गृहीतच धरतो आपण की तो कर्तृत्ववान, तो सगळं पैसे मिळवण्याची जबाबदारी घेणारा, म्हणजे तो तर असणारच इगोवाला. तर हे असायलाच पाहिजे, होतं, आहे, काय आहे, सर्वच बघूया. तर पहिला प्रश्न. छान छान विषय आहे. सर्वात आधी इगोचे 3 प्रकार म्हणजे आयडी, इगो आणि सुपर इगो. आयडी म्हणजे आयडेंटिटी, हा म्हणजे माझी, मी काय व्हॅल्यू देते. आयडी म्हणजे आपलं रेप्टिलियन ब्रेन. म्हणजे अगदी साध्या शब्दात म्हणायचं तर मला हे चॉकलेट हवं आहे, बस. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, मला हे चॉकलेट मिळालंच पाहिजे, दॅट्स इट. मग त्याचा मागचा पुढचा काही विचार नाही, ही आयडी. इगो म्हणजे जेव्हा मी विचार करतो किंवा करते की माझ्याकडे 5 रुपये आहे, मला हे 4 रुपयाचं चॉकलेट घेऊन 1 रुपया राहणार आहे, तर मला हे करायचं आहे का नाही करायचं आहे, का मला 6 रुपयाचं घ्यायचं आहे, हा विचार करणारा इगो. आणि सुपर इगो म्हणजे हा विचार करणारा की माझ्याकडे 5 रुपये आहे, हे चॉकलेट मी घेऊ शकतो, पण या दुसऱ्या मुलाने 3 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही, तर हे 5 रुपयाचं मी त्याला जेवण देऊ शकतो, हा विचार करणारा सुपर इगो. आणि आपल्या सगळ्यांमध्ये हे तिन्ही असतात. आपण ऍज अ इंडिव्हिज्युअल दर प्रसंगी म्हणजे अगदी छोट्याच्या छोट्या गोष्टी किंवा छोट्याशा छोट्या निर्णय घेताना हे आपण ठरवत असतो की सुपर इगोला किती वाव द्यायचा आणि किती नाही, आणि केव्हा ते चॉकलेट स्वतःच घ्यायचं. हे आपण प्रत्येक घडामोडीला किंवा प्रत्येक निर्णय जे आपण हो किंवा नाही म्हणतो, या प्रत्येक निर्णयात आपण हे ठरवत असतो. हो ना, म्हणजे असं म्हटलं जातं की दुसऱ्यांचा आधी विचार करा, पण कधीतरी स्वतःचाही विचार करा. काही चूक तसं नाहीच आहे. तर हे तिन्ही इगोज म्हणजे सगळ्यांमध्ये प्ले करतात. एक आता उदाहरण आठवत आहे, ते म्हणजे एका घरी कोणीतरी 2 बाहेरचे लोक येणार आहेत जेवायला, आमंत्रण दिलंय त्यांना. आणि नवरा बिचारा दमून भागून येतो, बायकोनी सगळं टेबल सजवलेलं आहे, बरेच पदार्थ आहेत, गुलाबजाम आहेत आणि त्याचे ते आवडते पण आहेत. तो आल्या आल्या बॅग ठेवून तिकडे जरा वास घ्यायला जातो डायनिंग टेबलाशी, चव घेण्याकरता एक खाऊन बघतो. एक खाल्ल्यावर दुसरंही येतं, किती सुंदर झालंय, मग तिसरंही. आणि ती तेवढ्यात चपापते की अरे तू दुसऱ्यांचा विचार का नाही करत आहेस, म्हणजे आता दरवेळेला मीच करायचा का तो, म्हणजे त्यातनं सोडवणूक की म्हणजे मी एक गुलाबजाम एकच खाणार किंवा नाहीच मला मिळालं तरी चालतंय, तर तुझा इगो का रे मध्ये आला. असं ती कधी बोलते कधी नाही बोलत, पण विषय राहतो की तिला हेच ॲनलाइज करता येतं की इथे त्यांनी नको होतं खायला. तर असे ना प्रसंग सारखे सगळ्यांच्या बाबतीत होत असतात आणि आपण तेव्हा पुरतं असा विचार करतो की त्याला इगो आहे. हां, पण बायकांनाही असतात इगो, कुठे नसतात, हट्ट असतात वगैरे, नाही का. तुला एखादं काय या विषयावर म्हणजे गुलाबजाम हा माझा आवडतीचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगते की याच्यात ऍक्च्युली 2-3 विषय आहेत. एक ऑफकोर्स इगो, आणि दुसरा आहे की सेन्स ऑफ एन्टायटलमेंट किंवा इगो ज्याला आपण म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये एक पहिली केस आपण घेऊया की जेव्हा त्या नवऱ्याला खरंच माहितीच नाहीये, ही इज नॉट अवेअर की अरे घरी पाहुणे येणार आहे, त्यांना लागणार आहे,
त्याच्यामुळे खरोखर विचारायची चूक नाही, म्हणजे विसरला असेल. खरोखर माहितीच नाही आहे. हा. या दुसरी की ठीक आहे माहिती होतं पण अरे विसरलो. आणि तिसरी की माहिती आहे पण मी नवरा आहे तर मी खाणारच आहे, बाकी तिने ठरवावं तिला एक खायचं आहे का नाही. असे म्हणजे प्रत्येक हे याच्यामधले पण पैलू किंवा प्रत्येक पॉसिबिलिटीज आहेत. आणि त्याला असंही वाटू शकतं की तिला माहितीये की मला आवडतात, म्हणजे तिने एक्स्ट्रा True. 5-10 करायला काय हरकत Absolutely. होती. Yeah, yeah. म्हणजे हे कशाला मग मोजमाप. Correct. सो हे असं दरवेळेला मध्ये मध्ये येणारी गोष्ट. पण आता पूर्वीचं आपण एक जर बघितलं, एका प्रकारचं लाईफस्टाईल होती, समाज होता. समाज म्हणायचा की अरे मुला, तू आता जसा मोठा होतोयस ना तसं जास्ती हार्डवर्क कर. हं, म्हणजे तुला शेवटी पैसे मिळवायचे आहेत. हं, तुझ्याच नावावर क्रेडिबिलिटी असणार आहे, कारण तुझी बायको तुझं आडनाव लावणार आहे. त्याच्यामुळे तुला जर हे सगळं करायचं असेल तर यू बेटर स्टार्ट प्लॅनिंग की तू कसा आहेस आणि कसा वागणार आहेस. काही पुरुषांना तसं आवडायचं, की मी ऑर्डर देणार आणि घरच्यांनी ऐकायचं, कारण मी तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतोय. पण आज आता तशी परिस्थिती आहे का? तर बहुतेक नाही आहे. घरोघरी मुली काम करतात, पण कामच करायला पाहिजे त्यांनी बाहेरचं असंही नाही. तर तुला काय वाटतं ग? अगेन आपण कारण पेटर्नल सोसायटीमध्ये वाढत आलो आहोत म्हणून पुरुषाला नेहमी प्राधान्य दिले जातं आपल्या समाजात. सो ओव्हरऑल आणि नेहमी असं समजलं जातं की लग्नाचे म्हणजे हे दोन चाकं. तर माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की जरी आधीच्या काळापासनं जरी असं असेल की नवरा फक्त कमवणारा असला तरी बायको आहे ती पूर्ण घरातलं सगळं सांभाळते, मुलांना पण सांभाळते, त्याच्यामुळे मोठ्यांना पण, घरच्या म्हाताऱ्यांना पण, लहानांना पण, स्वयंपाक पाणी सगळं सगळं घरचं सगळं मॅनेजमेंट म्हणजे सगळ्यात द हायेस्ट पेड जॉब इज ऑफ द मॅनेजर. तर तो ती बाई सांभाळते. त्याच्यामुळे दोन्हीही चाकं तेवढीच गरजेची आणि तेवढीच महत्वाची आहेत. आणि म्हणून मग हे होतं आधीचं. आताच्या काळात बऱ्याचशा बायका स्वतः काम करतात आणि काम करतात तरी आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. काही काम करतात त्याच्यामुळे त्यांना इक्वल अधिकार त्या समजतात किंवा घरचे पण त्याला मानून घेतात की नाही नाही ती काम करते, त्याच्यामुळे तिने गाजवलं थोड्या फार प्रमाणात तरी चालतं. काही घरांमध्ये ती काम नसेल करत तरी सुद्धा तिच्या मताला प्राधान्य दिल्या जातं की नाही, म्हणजे व्यक्ती म्हणून बाई किंवा पुरुष हा भाग वेगळा, पण व्यक्ती म्हणून की तुझं काय म्हणणं. 21व्या शतकात तर विशेष. ऍब्सोल्युटली. आणि काही ठिकाणी ती काम करत असो किंवा नसो ती गाजवून घेते असं. त्याच्यामुळे आय थिंक जेंडर ऑफकोर्स, कारण आपण नेहमी पेट्रियार्कल सोसायटीमध्ये त्या विषयाने म्हणून आपण त्या दृष्टीने विचार करतो. पण असं गरजेचं म्हणजे असं नेसेसरी नाही आहे की दरवेळेस माणसालाच हा इगो हा कोणालाही असू शकतो. ज्याचं माझ्या मते ज्याला सुपर इगो प्रत्येकाला असतो. सुपर इगो म्हणजे अगेन ही स्वतःची क्षमता की जे मी करतोय ते बरोबर आहे का चूक. ज्याला सुपर इगोला दाबून स्वतःचे लाड करायचा जो ठरवतो आणि मग त्याला जस्टिफिकेशन देतो की नाही मी त्याला म्हणजे ते चॉकलेटचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी त्याला दिले असते पण आता मला खूपच भूक लागली, किंवा मी त्याला दिले असते पण मी एक आठवडा झाला खूपच एकदम गुड बॉय किंवा गुड गर्ल वागलेलो आहे त्याच्यामुळे आय डिझर्व इट असं. सो मी स्वतःचे माझे कारण देऊ शकतो. सो आय नो व्हॉट इज द राईट थिंग. मला माहितीये काय बरोबर काय आहे, पण मी चूक करीन
आणि मग मी त्याला जस्टिफाय हो. करेन. तशाच आता बघ ना, कितीतरी घरांमध्ये जे बघितलंय, म्हणजे मे बी आमच्या वयाचं असं बघितलंय मी, की तो येतो दमून आणि मग बसतो. मग ती येते आणि पाण्याचा ग्लास देते. मग तो म्हणतो चहा टाक, काहीतरी काहीतरी. मग थोड्या वेळाने जेवण पण तो तिथेच मागतो. सोफ्यावर बसलेला असतो आणि म्हणतो, हे जरा जेवण पण दे गं. मग प्लेट अशी बाजूलाच ठेवतो, म्हणजे कोण उचलणार, ती उचलणार. म्हणजे हे कोणामुळे होतं, तर कदाचित त्या बायकोमुळे, की तिने असं सांगायला काहीच हरकत नाही आहे, की आता आपण दोघं समान आहोत आणि मी माझं घेते वाढून, तू तुझं घे. मुलांना मी वाढीन, किंवा तू मोठ्याच्या जेवणाकडे बघ, मी धाकट्याचं तोपर्यंत अभ्यास घेते. काही ना काही असं सगळे मार्ग आहेत. पण आपणच कुठल्या तरी सवयीमध्ये जर अडकलो, तर मग ते इगोला आपण थोडंसं वारस देतो. पण ते द्यावं का नाही तर नको आहे खरं म्हणजे. आय थिंक याच्यामध्ये पण असे हम्म. आपण याला इगो असं नाव दिलं. हम्म. हम्म. विषय आहे की मतभेद. हम्म. हं? हम्म. तुम्ही म्हणताय हम्म. ग्रीन, सध्या या केस करता आपण असं हम्म. अज्युम करू की दोघांची बाजू अगदी बरोबर. या. हं? हम्म. तुम्ही म्हणताय तुम्हाला हिरवा रंग आवडतो, मी हम्म. म्हणते मला लाल आवडतो. हम्म. दोघंही अगदी बरोबर, हो. कोणीच चूक नाही. नाही नाही. पण अशा सिच्युएशन मध्ये मी म्हंटल मला लाल आवडतोय, त्याचा अर्थ असा मुळीच नसतो की मला हिरवा आवडत नाही. हो. किंवा तुम्ही म्हंटल तुम्हाला हम्म. हिरवा आवडतो, म्हणजे हम्म. असा अजिबात अर्थ नसतो की लाल कधी करायचंच नाही. हा, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या इगो किंवा मतभेद किंवा हम्म. ह्या जे हे सगळे जे काही इश्यूज आहेत, हो. हे आपसात समोरासमोर हो. मित्र म्हणून हो. जर बोलले हो. आणि जर त्यांचा उलगडा केला, हो. तर कदाचित ते दोघही या कन्क्लुजनला येऊ हम्म. शकतात, अरे अच्छा मला माहितच नव्हतं, आपण करूया ना, हो आपण ना. हिरवं करूया, हो. किंवा आपण एक दिवस लाल हा. करूया, एक दिवस हिरवं करूया, अगदीच आणि अगदी अगदीच. दोघंही आनंदात हो. रिझॉल्व्ह करू हो, शकतात. म्हणजे मुख्य ओपन माइंडनी मार्ग काढणे. अगदी बरोबर. हा, म्हणजे आता आपण जर बघायला गेलं तर पुरुष प्रधान आहेत काही. आपल्याला असं वाटतं की कदाचित शहरांमध्ये कमी गॅप आहे, पण खेडेगावांमध्ये जरा आहे. कारण मला अजूनही असं बघितल्यासारखं आहे की ती मुलगी 2 खांद्यांवरनं किंवा पल्लो घेऊन, डोक्यावरनं पल्लो घेऊन आणि अशी जरा मान खाली घालून अशी थोडी असते. कारण अजूनही इतकं धरलं जात नाहीये की दोघंही समान समान आहेत. कधी अशी काळवेळ दोघांवरही येऊ शकते की ती कमवतीये आणि तो एवढं कमवत नाहीये. तर ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, पण त्याच्यासाठी आधीपासून समजूत पाहिजे की आपण इगो मिसअंडरस्टँडिंगसाठी कारणीभूत नको करूया असं. करेक्ट. काही खांद्यावर आणि डोकं मान हम्म. खाली घातलेले लोक पण फार इगोवाले असू शकतात हो. अगदी अगदी. हा. म्हणजे तीच गाजवणार. हा, मग अगदी. उपट आणि हा. पण हम्म. अदरवाईज दाखवतात ना अगदी की नाही, असं हो ना. असं अगदी होऊ हो हो शकतं. हो. त्याच्यामुळे किती कशाला वाव द्यायचा, हो, हा, किंवा किती महत्व द्यायचं रादर, बरोबर आहे. इन्क्लुडिंग इश्यूज. हम्म. कुठला इश्यू हम्म. आहे हम्म. की मला तिथे प्लेट ठेवलेली आवडत नाही, हम्म. हा इश्यू आहे, शुअर. पण त्या इश्यूला किती महत्व द्यायचं हो, आणि किती त्याचं भांडवल करायचं, अगदी. की माझ्यावर याच्या इगोमुळे किती अन्याय होतोय, हम्म. किंवा हम्म. त्याची की ए तू तुझी प्लेट उचलून ठेव ना, हो. मित्रासारखे, हो. की ह्या हा पण प्रत्येकाने हो. आपापला ठरवून त्याचा विचार करा. अगदी अगदी. थोडंसं बॉलिवूडकडे बघताना आपण असे बघतो की तो जो आहे तो तसं अर्जव पण करतो लग्नाच्या आधी हिरोईनचं. पण नंतर असं दाखवतात तो एवढ्या जास्ती त्याच्याच चालीमध्ये एकदम स्मार्ट अँड हँडसम बट हॉवेवर पॉझिटिव्ह हम्म. असा पण दाखवला जातो. आणि आपण सगळे भारतीय असे बघत असतो आणि त्यातलं काय घ्यायचं कुठे कसं, इथे कुठेतरी आपलं फरक पडत असतो. पण असं नको मानूया असं मला वाटतं. आणि तू पण बघ तुला कसं म्हणायचंय ते, की जस्ट इगो सेंट्रिक वागणं म्हणजे हँडसम असं नको म्हणूया.
याच्यामध्ये पण ऍक्च्युली 2-3 फार महत्वाचे पैलू आहेत. हम्म. एक आहे की मॅसोचिस्टिक बिहेवियर म्हणजे पुरुषापण गाजवणे हम्म. हे बऱ्याच स्त्रियांना हम्म. आवडत असतं. हो. इवन टू द पॉइंट ऑफ अब्यूज हम्म. की नाही त्यांना ना असंच चालतं, त्यांना असंच लागतं. लागतो. हा आणि मग आ, ते कारण घेऊन मग मी रडीन पण हा. की माझ्यावर किती अन्याय होतो, पण मला ते आवडतं. हा. सो आय विल कीप फीडिंग इट. हा. हा एक भाग म्हणजे अगेन सो हिअर आय एम टॉकिंग अबाउट द सुपर इगो या. की मला माहितीये ते चुकीचं आहे, हो तरी. पण हम्म. मला ते चुकीचंच करायचं आहे, हम्म. पण मग मी त्याला जस्टिफाय हो. देईन, जस्टिफिकेशन देईन हो. की हे कारण होतं म्हणून मी चुकीचं हो वागलो. म्हणजे समाजात सगळं अहो किंवा हा. राव हा. किंवा कुठलं तरी साहेब असं म्हणणं हे सगळं त्याच पठडीत एक आहे. हे सगळं बघताना एक मला छोटी एक गोष्ट म्हणता नाही येते पण एक इन्स्टन्स म्हणूया तो आठवतोय की एक पन्नाशीचं कुटुंब म्हणजे जोडपं आणि त्यांची मुलगी जी असणारे असे 22-23ची आणि त्यांच्या घरामध्ये इगो इगो नव्हता. त्या मुलीला असं वाटायचं की म्हणजे आता माझंही लग्नाचं वय होतंय, आपल्या घरात इगो नाही आहे, दुसऱ्यांच्या घरात आहेत, कोणाचे सुपर आहेत, कोणाचे बॅड आहेत. तर जरा मी त्याच्याबद्दल थोडी बघते, आई वडिलांना प्रश्न विचारते, मनातल्या शंका काढते. तर एक प्रसंग असा असतो की वाणी येणार असतो पैसे मागायला, कारण नुकतंच सामान आलेलं असतं घरी आणि ती आई शोधत असते तिची पर्स, हा कप्पा तो कप्पा, मग तिथे नाही सापडत. मग ती बाजूला ठेवते आणि ड्रॉवर आणि उघडती आणि बघतीये सारखं कुठे आहे माझे पैसे कुठे आहेत. तर ते वडील ते म्हणतात अगं काय शोधतीयस. तर ती म्हणते माझे पैसेच सापडत नाही आहेत. तर तो म्हणतो काय एवढंच आहे ना बिल मी भरतो आणि उद्या बघ तू काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग ते सगळं होतं. हां आजचा दिवस छान जातो. मग उद्या सकाळी बायको येते परत एकदा, ती कालचं पासनं तिला ते आहेच मनात. तर ती परत एकदा ड्रॉवर उघडते आणि तिला सापडतात पैसे आणि ती म्हणते अहो अहो कशी मी वेंधळली ना, काल दिसले नाहीत आणि आज इथे आहेत. तेव्हा ते वडील असतात बाल्कनीत उभे, मुलगी असते आणि ती हळूहळू तिकडे बाल्कनीत जाते चालत आणि हळूच विचारते बाबा तुम्हीच ठेवलेत ना पैसे हे. तर त्या म्हणतात हो मीच ठेवणार, तिला तिचे मिळतील तेव्हा मिळतील, पण आज तिचा टाइम नकोय असा सगळा यु नो टेन्शन आणि अपसेट आणि मूड नसणं कशाला ना असं. शेवटी काय इतक्याच हजारांची गोष्ट आहे, तर मीच ठेवले तिला सापडतील डोंट वरी. अगदी बरोबर आहे. हा इथे जो मुद्दा आहे तो आहे की पैशांची व्हॅल्यू आणि हॅपीनेसची व्हॅल्यू. की शेवटी तू ते पैसे हरवले आणि असे कसे तू हरवलेस आणि कुठे ते ठेवले आहेस, माझ्याच्यानी जर ते हरवले असतेस तर मी काय केलं असतं. मी म्हंटल असतं ठीक आहे मी शोधतो आणि मग सध्या हे दुसरे आहेत ते तेच जोडीदारांनी केलेलं आहे. सो बेसिकली आपण इथे जे बोलतोय की वी आर वर्किंग टुगेदर ॲज अ टीम रॅदर दॅन तू तुझं वेगळं आणि मी माझं वेगळं. अर्थात आजकाल म्हणजे आजची पिढी आमची पिढी जी आहे याच्यामध्ये बरेचसे लग्न याच्यामध्ये फायनान्शियल आस्पेक्ट स्पेशली हा आखलेला असतो की तुझा हा भाग हा माझा भाग आणि हा कॉमन खर्च आणि मग त्याच्यामध्ये देर इज नो इंटरफिअरन्स किंवा देर इज नो ओव्हरलॅप. आधीच्या पद्धतीपेक्षा पुष्कळ वेगळं जिथे सगळं एव्हरीथिंग वुड बी पूल टुगेदर आणि सगळा एक कॉमन. तर त्याच्यामुळे तो आस्पेक्ट वेगळा, पण हाच आहे की कुठल्या गोष्टीला किती महत्व आहे किंवा पैशाला किती महत्व आहे आणि तुमच्या आनंदाला किंवा वाद न होण्याला किती महत्व आहे. याच अगदी साधं उदाहरण म्हणजे माझ्या हाताने जर ग्लास तुटला, तुटूच शकतो ना, जसे पैसे हारू शकतात तसं माझ्या हाताने चूक एनी चूक या
तुटला, हम्म, तोच जर माझ्या मुलाच्या हाताने तुटला हम्म, तर त्याला मग बोलणी बसते, हम्म. असं कसं, तुझं लक्ष कसं नाही, हो. इथे कसं ठेवला, कोपऱ्यावर कसं ठेवला. हो पण तो मध्ये होता, चुकून धक्का लागला आणि हो तुटला. हो तशी गोष्ट आहे हम्म, की ठीक आहे, पैसे मला मिळतील नंतर, हो. पण आत्ता हम्म, आत्ता त्याला द्यायचे आहेत आणि हो. त्याला मोकळं करायचं, हो. मग तू शोध ना. हो ना, असं की बरोबर हाऊ आहे. मच इम्पॉर्टन्स डू यू गिव्ह टू हॅपीनेस अँड हो. हाऊ मच इम्पॉर्टन्स डू यू गिव्ह टू मनी. येस, मध्ये मध्ये येते ती सवय. ती सवयच मुळी जर अशी असेल की काही मला त्रास व्हायला लागला, उठून पैसे देणं वगैरे, की मी चिडणार. असंच जर सवय स्वतःला दिली असेल तर मग काय, तो बॅड इगोच आहे. कारण सेल्फिशनेस आला, समजून न घेणं आलं की कोण माझ्या जवळची व्यक्ती आहे आणि त्या जवळची व्यक्तीला मी जवळ ठेवू इच्छितो, हे जर असेल दोघांकडनंही, तर मग हे असले इगोज आणि हे सगळे जस्ट जातील. एक ऐकलं मी की ते संदीप माहेश्वरी म्हणत होते की इगो हा नसतो, म्हणजे नसतो, तो आपणच ठरवतो की आपण तो घ्यायचा का नाही. कारण शेवटी जे नाही आहे त्याच्याबद्दल एवढं सगळं उहापोह पाहिजे का. करेक्ट, अगदी बरोबर. सो याच नोटवर आपण थांबूया. आणि मला असं वाटतं तुम्हाला आवडला असेल आमचा थँक्यू एपिसोड. सो मच. या, थँक्यू. जरूर आम्हाला तुमचे कॉमेंट्स सांगा आणि पुढच्या भेटीत परत एक नवीन टॉपिक घेऊन येतोच. थँक्यू. थँक्यू.